बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 5 दिवस कामकाजाची व्यवस्था तात्काळ लागू करावी या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईज यांच्या वतीने मंगळवारी शहरातील धर्मवीर संभाजी चौकात केंद्र सरकाराविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन ग्राहकांच्या विरोधात नसून सुस्थिर मानवी आणि प्रभावी बँकिंग व्यवस्थेसाठी असल्याचे प्रदर्शनकाऱ्यांनी स्पष्ट केले। विश्रांती घेतलेले बँक कर्मचारी देशाला अधिक चांगली सेवा देऊ शकतात। संतुलित कार्यप्रणालीमुळे आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होते। 5 दिवसांचे बँकिंग हे लक्झरी नसून ती आर्थिक आणि मानवी गरज आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे। फोरम ऑफ बँक्स युनियन बेळगाव वतीने आज 1 दिवसाचं डेमॉन्स्ट्रेशन घेतलेलं आहे। ह्याच्यापूर्वी 2015ला IBA आणि ह्याच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग झालं होतं की सेकंड आणि फोर्थ सॅटर्डे ऑफ देणार आणि त्याच्या बदल्यात बाकीचे सॅटर्डे फुल वर्किंग डे। पण त्याच्यानंतर 2022 मध्ये डिमांड केलेली होती की सगळे सॅटर्डे ऑफ मिळायला पाहिजे शनिवार। त्याच्या बदल्यात युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियननी मान्य केलं होतं की दिवसाला 40 मिनिटं वर्किंग अवर्स वाढवले जाणार। तेही मान्य झाल्यानंतर 2022ला हे झालं होतं। 23ला 7 डिसेंबर 2023ला IBAंनी मान्य केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन झालेलं होतं। त्याच्यानंतर मार्चमध्ये 8 मार्च 2024ला सेटलमेंट साइन झालेली होती ऑफिसर्स जॉईंट नोट आणि एम्प्लॉईज युनियन कडून की सगळे शनिवार ह्याच्या पुढे ऑफ राहतील आणि त्याच्या बदल्यात 40 मिनिटं वर्किंग अवर्स वाढवले जातील। पण 2 वर्ष झाली तरीही त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाहीये। त्याच्यासाठी कंटिन्युअस IBA बरोबर मीटिंग झाले असून सुद्धा ही अजून अंमलबजावणी झालेली नाहीये। त्याच्यानंतर मागच्या 23 आणि 24 ला चीफ लेबर कमिशनर बरोबर मीटिंग झाले होते, तरीही त्याच्यातनं काही एक स्पष्ट हे दिलेलं नाहीये आम्हाला। त्याच्यामुळे आज सगळीकडे देशव्यापी संप आहे आणि आज 8 लाखाहून जास्ती एम्प्लॉईज ह्याच्यामध्ये भाग घेत आहेत। आज सगळ्या बँका, नॅशनलाइज बँका, रिजनल रूरल बँक हे आज बंद असतात। केंद्र सरकारने आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली। 2 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ IBA ಮತ್ತು ಬ್ಯಾಂಕ್ ಯೂನಿಯನ್ ಒಪ್ಪಂದ ಆಗಿತ್ತು। 5 ದಿವಸ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ರು। ಈಗಾಗಲೇ ನಮಗೆ 2ನೇ ಶನಿವಾರ 4ನೇ ಶನಿವಾರ ಸುಟ್ಟಿ ಇದೆ। ಅದೇ ರೀತಿ ರಿಸರ್ವ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಗಲಿ, LIC ಆಗಲಿ, GIC ಆಗಲಿ, ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಕಂಪನಿಗೂ ವಾರದಲ್ಲಿ 5 ದಿವಸ ಮಾತ್ರ ಇದೆ, ಎಲ್ಲ ಶನಿವಾರ ಸುಟ್ಟಿ ಇದೆ। ಆದರೆ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಅವರು ಅದನ್ನು ಒಪ್ಪುತ್ತಾ ಇಲ್ಲ। ಯಾಕಂದ್ರೆ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಇದರಿಂದ ಸರ್ಕಾರವು ಅವರು ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಒಪ್ಪಿಕೊಂಡು ನಮಗೆ ಇದನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಾವು ಈ 5 ದಿವಸ ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ಗೋಸ್ಕರವಾಗಿ ನಾವು ಈಗ ಈ ಹರ್ತಾಳವನ್ನು ನಾವು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಧನ್ಯವಾದಗಳು। ಈ ಎಲ್ಲಾ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳು, ಎಲ್ಲ ಪಬ್ಲಿಕ್ ಸೆಕ್ಟರ್ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳು ಇದರಲ್ಲಿ ಇದಾವೆ। ಎಲ್ಲಾ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳು ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದಾವೆ। ಬೆಳಗಾವಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಪೂರ ದೇಶದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಒಂದು 10 ಲಕ್ಷದ ಬ್ಯಾಂಕ್ ನೌಕರ ವರ್ಗದವರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹರ್ತಾಳದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ। ಇವತ್ತಿನ ಎಲ್ಲ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳು ಪೂರ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಂದಿರುತ್ತವೆ। ಬರೇ ರ್ಯಾಲಿ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೇಳಿದ್ವಿ ನಾವು, ಮೊದಲು ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರು। ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಸಡನ್ ಆಗಿ ರ್ಯಾಲಿ ಇಲ್ಲ, ಬರೀ ಸೆಟಲೈಟ್ ಡೆಮಾನ್ಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡಂತ ಕೊಟ್ಟರು। ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅಂತೂ ಅವ್ರು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ। ಬಹುಶಃ ಇದು ಮೇಲಿನ ಸರ್ಕಾರದ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಒಪ್ಪಿಕೊಂಡು ಅವ್ರು ಏನಾದರೂ ನಮಗೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟಿರ್ಲಿಕ್ಕೂ ಇಲ್ಲ। सोमवार ते शुक्रवार दरम्यान दररोज 40 मिनिटे अतिरिक्त काम करण्यास आम्ही तयार असल्यामुळे मानव तासाचा कोणताही तोटा होणार नाही, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे। या आंदोलनात संपदा क्षीरसागर, सुधीर चिक्कोडी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला।